बोला. शंभू महादेव मंदिर शंभू खडी म्हणून ओळखतात आपण. हां हे बनवली आणि वळवळच्या दोन्हीचा हा बॉर्डर आहे. हां जर श्रावणात भरपूर गर्दी असते. हां आज आपण श्रावणातला मंगळवार आणि आज नागपंचमी आणि हे खानापूर आटपाडी मतदारसंघातलं गाव आहे आणि पुरातन मंदिर असल्यानं पुरातन काळातील शंभू महादेवचं स्वयंभू पिंड ही पिंड जी आहे ही स्वयंभू पिंड आहे. आणि या ठिकाणाचे म्हणजे मंदिराचे जे डोंगर आहेत ते पिंडीच्याच आकारात मंदिर या बाहेर हा संपूर्ण निसर्ग परिसर आहे. बरोबर आहे का? या निसर्गाच्या परिसरामध्ये जे आहे ते पूर्ण पुढे लागणारं गाव वलवण भोर आणि इथं जे तिथे तलाव वगैरे आहे तळी वगैरे आपण आणि इकडे जे आहे ते यायची परिसर असा आहे त्या डोंगरामध्ये जे आहे संपूर्ण पुढं पुरातन काळातली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली जे आहे तुळजाभवानीच्या रस्त्याने जे आलेले आहे तिथून जे आलेले तुमच्याकडे बहिणी आहे पुढं नंतर पुढं जे आहे ते भवानीचं मंदिर बनवलं आहे आणि त्याच्यानंतर पुढे जे शिवमूर्ती रेवण्यामध्ये शंभू महादेवाचं मंदिर आहे त्याच्याकडे रेवणशिला त्याच्यानंतर वेगळा आहे ते असे मंदिर म्हणजे आणि त्याच्यानंतर कर्पेश्वर महाकाल हे म्हणजे परिसराचा भागात आहे पहिला भाग आहे.